नंदिनी, संक्रांत का केली जाते ग? आपली संस्कृती आहे आणि थंडीचे दिवस चालू आहे. तिळगुळ आणि बाजरीची भाकरी खायला लागतात. बर, ठीक आहे, छान, मस्त. आपण आज तयार करणार आहोत बाजरीची भाकरी आणि झणझणीत आपली भोगीची भाजी, सुकी भाजी. इतकी छान चवीला लागते की 12 महिने ह्याची भाजीची चव येतच नाही. आज ज्या पद्धतीने भाजी आणि आमटी तयार होते आणि भाकरीचा जो सुवास असतो ना, तो घरभर दरवळतोच. आणि अख्ख्या महाराष्ट्रातसुद्धा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही भाजी आमटी तयार केली जाते बरं का. तर आमच्या घरामध्ये ही 2 ते 3 दिवस अगोदर लगबग चालू असते. आणि ही लगबग चालू असते म्हणजे काय हो, ही भाज्या, प्रत्येक भाजी ना कोणतं पाहुणे एखाद्याच्या रानात पावटा असतो, हरभऱ्याचे ढाळे असतात, एकामेकांना दिले जातात आणि त्यामुळंच ना त्या भाजीला छान चव येते, प्रेमसुद्धा त्या भाजीमध्ये जातं आणि सगळं कुटुंब मिळून ही भाजी निवडली जाते. ही आहे लसणाची पात, दुर्मिळ असते, ह्या ना सीझनला मिळते आणि ह्या लसणाच्या पातीनं ना आमटी छान होते. सगळ्या भाज्या आहेत त्या एकदम ताज्या असतात. तर भाज्या रेग्युलरच्याच असतात, पण ह्या भाज्यांची चव ना त्या दिवशी वेगळीच लागते आणि ती भाजी ना दुसऱ्या दिवशी किंवा नंतर महिन्याभराने केली तरी सुद्धा त्या भाजीला चव आजच्या दिवसासारखी तर लागत नाही. तुम्हाला सांगते, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, मध्यमवर्गीय असू दे, त्यांच्या घरात एकसारखीच चव लागणार ह्या भाजीची, कारण की आजचा दिवसच वेगळा आहे आणि ह्या भाजीला चव एकसारखीच लागते. सगळी किमया देवाचीच बरं का. तर आपल्या सगळ्या भाज्या निवडून घेतल्या. 2-3 दिवस प्रोग्राम आमचा चाललाच होता, निवडीचा पावटा भेटला भरपूर असा. आणि की भाज्या काय काय घालायच्या ते तुम्हाला फोडणी देताना सांगतो. पण कुठलाही तुम्हाला सांगतो, कालच तुम्हाला सांगितलं, कुठलाही शुभ कार्याची गोष्ट असू दे किंवा देवाधर्माचा काय कुठलंही जेवण करायचं असू दे, आपल्या अन्नपूर्णेला पुजल्या शेवट, आपल्या गॅस शिगडीला पुजल्या शेवट ना, किंवा आपल्या चुलीला पुजल्या शेवट कुठलाच पदार्थ करत जाऊ नका. खूपच छान अशा गोष्टी तुम्ही सांभाळल्या की तुम्ही तुमची मुलंसुद्धा सांभाळतील आणि मुलांची मुलंसुद्धा. मी सुद्धा माझ्या आईचं आणि आजीचं बघूनच हे केलं आहे. भोगी आहे, सकाळचं पहाटे 5ला उठून ही भोगी तयार केली ती. मुलं शाळेला जाणार होती, त्यांच्या डब्याला ही भोगीची भाजी आणि भाकरी द्यायचंच म्हणून हे लवकर केलं. तर आमच्या सासूबाई मला मदतीला असतातच कायमच. तर आता फोडणी देऊन घेऊया. तर इथं घेतलं आहे आपलं मोहरीचं तेल, घातलं आहे आपल्या भल्या मोठ्या पातेल्यामध्ये. होतो आम्ही 5-6 जण खाणारेच, पण ही भाजी ना छान लागते म्हणून भरपूर अशी आमटी केली. तर त्यामध्ये फोडणीसाठी घातलं आहे जिरे, कढीपत्ता घातला आहे आणि पातीचा जो कांदा आहे तोच इथं फोडणीला वापरायचा आणि त्याची पातसुद्धा आहे ना फोडणीला वापरायची, म्हणजे ना खूप छान लागते. आता झाली आहे भोगी, पण नेक्स्ट करत असाल तर अशा पद्धतीने नक्की करा. आमच्या घरातली कशी होती भोगी हिथंच मी हा व्हिडिओ केला आहे पूर्ण. तर फोडणीमध्ये सुद्धा मी तर थोडंसं तीळ घातलं आहे आणि नंतरसुद्धा तीळ घातला आहे बरं का मी. तर तीळ घालायचं फोडणीमध्ये, कारण की तिळगुळाचा हा सण आहे म्हटलं, तीळ आहे ते जास्त प्रमाणामध्ये वापरायचं. थंडीचे दिवस आहेत, पोटामध्ये कुठल्या जर वाटेनं तीळ गेलं तर छानच. आणि आमटीसुद्धा तिळानं छान होते. हिंगपूड घातली आहे फोडणीमध्ये आणि इथं घातला आहे पावटा. तर पावटा मी प्रत्येक गोष्टीचा काय अंदाज केला नाही, लमसम सगळं घातलं आहे. पावटा घातला आहे, वाटाणा घातला आहे आणि हे आहे हरभरा. तर तुम्हाला सांगते, जे सगळ्या भाज्या आहेत त्या आमच्या पाण्याने शिजल्या पाहिजे, त्यामुळे थोडंसं तेल इथं वापरलं आहे. कट जास्त आला नव्हता, पण तेलामध्ये भाज्या छान शिजाव्यात म्हणून तेल थोडंसं जास्त घातलं आहे. आणि मोहरीच्या तेलानं जास्त कट येत नाही किंवा तेलकटसुद्धा जेवण होत नाही बरं का. तर इथं घातलं आहे चपटे शेंग, घेवडा, बिनीस घेवडा, नंतर आपला काळा हुलगा ह्या, आणि आपला आहे तो तूर आहे ना, त्या शेंगा त्या निवडून घेतल्या होत्या. निम्म घालायचं कारण म्हणजे भाजी आमटी करणार आहोत. तर पहिल्यांदा इथं आमटी तयार करून घेत आहे आणि ह्या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. जेवढं ह्या तेलामध्ये तुम्ही परतून घ्याल ना, तेवढी ना आमटी आणि भाजी छान चवीला लागते. म्हणजे आमच्या पानानं ना किमान 70 ते 80% ह्या भाज्या शिजल्या पाहिजेत, म्हणजे ना भाज्या ती चवीला जास्त होते आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये त्या अर्क उतरतो आणि आमटी छान चवीला होते. तर ह्यामध्ये घालून या बाकीचे साहित्य आपला घेवडा घातला आहे, उचा, शिमला मिरची घातली आहे, कोबी घातली आहे. तर तुम्हाला ह्यातली कुठली भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालते आणि जास्त कमी घातली तरीसुद्धा चालते बरं का. फ्लावर घातला आहे, चाकवत आहे आणि सर्व भाज्या ती निवडून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या, कारण की आता सगळं औषधावरच आहेत. बिना औषधाचं आपल्याला कुठंच मिळणार नाही. आपण या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांचं अजिबात मिळत नसतं. त्यामुळे सगळ्या भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. बटाटा घातला आहे, शेवगा भेटला आहे. दुर्मिळ हा पदार्थ झाला आहे, अगदी ह्याला नाही सोन्यासारखा दर आला आहे शेवग्याला. एक शेंग 20 रुपये 30 रुपये अशाप्रमाणे ही शेंग घेतली होती. तर हा आहे आपला दोडका, गाजर घालायचं, मेथीची भाजी, पालकची भाजी, आपला मुळ्याची शेंग,
फ्लावर, टमाटर ज्या असतील नसतील त्या भाज्या ह्यामध्ये वापरायच्या. कारलं सोडून, कारलं घालू नकासा कारण की कडू होतं आणि शक्यतो घालतच नाही भोगीच्या भाजीमध्ये. तर सर्व भाज्या घातल्या आहेत. तर तुमच्याकडे सुद्धा कशा पद्धतीने भाजी केली जाते, अशा पद्धतीने केली तर नक्की मला ना कमेंटमध्ये सांगा. अगदी ताई तुझ्यासारखीच भाजी आमच्याकडे पण केली जाते. तर मी सगळ्या भाज्या घालून छान असं परतून घेतलं. थोडंसं आपण वापरून घेणार आहोत. बघा जसं आपण वापरत तसं ह्याला पाणी सुटत आहे. परतून घ्यायचं म्हणजे कसं असते खाली करपण्याची शक्यता असते. आणि कसं असतं ह्यामध्ये आपण भाज्या ओलसर घातलेल्या भाज्या आहेत ना त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटते भाजीला सगळ्याच आणि शिजली जाते इथं भाजी 70 ते 80%. आणि ही भाजी जास्त शिजण्यासाठी ह्यामध्ये घालायचं मीठ घातलं की सुटतं. आपल्याला माहिती आहे फ्लावर असू दे कोबी असू दे आपण ते भाजताना मीठ का घालतो कारण त्याला पाणी सुटण्यासाठी मीठ घालतो. तर ह्यासुद्धा भाजी शिजण्यासाठी मी इथं मीठ घातलं आहे. आणि त्यामध्ये आता मसाल्यांचा भडीमार करणार आहोत. बेसिकच मसाले घालायचे आहेत, जास्त आपण मसाले घालायचे नाहीत. हे जेवढं सिंपल कराल तितकं ही छान होते भाजी बरं का. हळद घातलं आहे, मीठ घातलं आहे, परतून घ्यायचं. आणि थोडंसं आपण ह्यामध्ये घालूया धन जिरं पावडर. तर तुम्हाला जास्त मसाले आवडत नसेल तर तुम्ही हाय असं शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून फोडणी दिली तरीसुद्धा चालते. मी थोडंसं मसाला घातला होता ते मसाले सांगते. तीळ, जिरं, खोबरं, लसूण आणि आल्यांचा तुकडा घालून ना आणि लसणाची जी पात होते ते बारीक मिक्सरला केली आणि तो मसाला तयार केला आहे. आणि त्याचं वाटण मी ह्यामध्ये घालत आहे कारण की तिळाचा वापर करूनच आपण इथं जास्त पदार्थ करणार आहोत. त्यामुळे ह्यामध्ये पांढरं दिसत असेल त्यामध्ये तिळ घातला आहे मी जास्त करून. आणि ग्रेव्हीसुद्धा होते ह्याची छान अशी आणि चवसुद्धा छान लागते. लसूण ह्याला जास्त वापरायचा ही आमटी करताना. ओला लसूणसुद्धा घातला आहे मी फोडणीला बरं का. आता हा मसाला शिजवण्यासाठी 5 ते 10 मिनटं आपण वापरून घेणार आहोत. म्हणजे मसालासुद्धा ह्यामध्ये छान असा शिजला जातो. अगदी हा व्हिडिओ लॉंग असला तरीसुद्धा शेवटपर्यंत बघा. तर हा व्हिडिओ बघतानाच तुम्हाला अगदी गावाकडच्या गोष्टी आणि कशा पद्धतीने भाजी केली जाते आपल्या गावाकडे हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि जे नवीन असतील स्वयंपाक करायला त्यांनासुद्धा अगदी डिटेल माहिती ही भाजी करताना तुम्हाला कळेल काय काय घातलं जातं आणि कसं पद्धतीने केली जाते. लाल तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार. आमच्यात कसं अगदी झणझणीत आम्ही कसं कोल्हापूरच्या साईडचं आहे मग चांगलीच आहोत त्यामुळे आम्हाला सगळे पदार्थ कसे अगदी झणझणीत लागतात बरं का. म्हणून यामध्ये घातलं आहे लाल तिखट. ते सुद्धा छान वापरून घ्यायचं. आणि नवीन कुठला विशेष पदार्थ करायचं झालं तर अगदी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन करावा लागतो. आपण रेग्युलर जे करतो ते ओबडधोबड कसंही म्हणजे चटणी घातली की लगेच पाणी घातलं असं कधी करत नाही. भोगीची भाजी असू द्या आणि विशेषमध्ये मटणाचा पदार्थ असला तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक करत असतो बरं का. तर ते आपण लाल तिखटसुद्धा ह्यामध्ये शिजवून घेतले. आणि भाजी आमटी कुठलीही चांगली होण्यासाठी तुम्हाला 2 टिप्स सांगू का हो. त्यामध्ये घालायचं गरम पाणी आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. ह्या 2 गोष्टी तुम्ही घातल्या ना आमटी खूप सुंदर होते बरं का आणि चवीला छान होते. गरम पाणी घातलं आहे. जेवढा रस्सा भाजी तुम्हाला पाहिजे तेवढं ह्यामध्ये पाणी वापरायचं. वांगं आहे ती नंतर टाकायचं. वांगं ना डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचं नाही भाज्या भाजताना, नाही तर काय होतं गिर होतं आणि वितळलं जातं ह्यामध्ये. तर आपण तीळ घातला आहे, नंतर शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घातलं आहे. आणि ही आमटी चरका मारू नये किंवा तिळगुळ म्हणलं की गुळ आलाच, थोडा गुळ घालायचं विसरला म्हणून गुळाने घातला ह्यामध्ये. थोडासा घालायचा, किंचितचा घालायचा. आमचे वडील घालतात बरं का. कुठलीही जेवण बाहेरचं मोठं असू दे घरातलं किंवा असू दे त्यामध्ये थोडंसं ना गुळ घालतात कारण की चरका मारत नाही आणि आमटी आहे ती व्यवस्थित सेट होते. आपली घालायची हिरवीगार देशी कोथिंबीरचा आहे तर भडीमार केला आहे 2 दिवस. स्वस्त झाले आहे की आणि देशी कोथिंबीर म्हणलं की आपला जिव्हाळ्याचा विषय. तर कोथिंबीर घालायची भरपूर. आता आपण करून घेऊया सुक्की भाजी. अगदी जशी पातळ केली ना तशी सुक्की भाजी करायची असते. तेल घातलं आहे, जिरे मोहरीची फोडणी द्यायची, कांद्याची पात आहे ती फोडणीला घालायची, लसणाची पात घालायची आणि ज्या राहिलेल्या असतील नसतील त्या भाज्या ह्यामध्ये ॲड करायच्या. ह्यामध्ये आपण जास्त पाणी घालणार नाही, सुक्की करणार आहोत त्यामुळे एकदम सळसळीत ही तर भाजी एकदम 90% शिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये. ज्या राहिलेल्या शिल्लक सगळ्या भाज्यामध्ये मी घातल्या आहेत. अगदी पातळ केलं ना त्याच पद्धतीने इथे केले आहे. आता ह्या तेलामध्ये छान असं परतून घेऊया. तर सांगते तुम्हाला तेल आहे ते ह्या तेलानं ना अगदी कडक वासच होता आणि मी पहिला वापरत होते हे तेल तर मला असं वाटायचं की हे तेल काय आम्हाला सूट होणार नाही किंवा कडक वासेल. आणि खरंच मोहरीचं तेल खरंच चांगलं असतं. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. पत्रासुद्धा हलकं असतं. तर हे आता सगळं राहिलेल्या असलेल्या भाज्या मी ह्यामध्ये घातला आहे. फ्लावर, कोबी, गाजर, घेवडा, चपटी शेंग, उसावची शेंग आणि ही आहे आपली पावटा आपली ही जी शेंग, वटाणा घातला आहे, हरभरा घातला आहे. सगळ्या भाज्या घालून ह्या छान अशा परतून घ्यायच्या. भाजताना थोडंसं मीठ घालायचं
म्हणजे शिजल्या जातात लगेच. तर हे शिजण्यासाठी आणि हे आमटी आणि भाजी करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागला. पूर्व तयारी आमची 2 दिवस चालू होती. वातावरण अगदी भोगीचं ना 2-3 दिवसा अगोदरपर्यंत असतं आणि थंडीसुद्धा असते आणि थंडीच्या दिवसात आपल्याला भूकसुद्धा जास्त लागते. अगदी कसं मॅचिंग करून ठेवलं आहे ना आपल्या पहिल्याच्या माणसांनी. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी अगदी सुटेबल आहे आणि लागतेसुद्धा छान बरं का. त्याच्याबरोबर तुम्ही शाळवाची भाकरी खावा किंवा चपाती खावा, अजिबात सुटणार नाही. बाजरीचीच भाकरी छान लागणार, तीळ लावलेली खूप छान लागते आणि त्याला चवसुद्धा त्या दिवशी वेगळी लागते. काय वेगळं विशेषच आहे तर म्हणलं जातं ना की शिरखुर्मा ह्याच्या दिवशीच छान लागतो, त्यांचा सण असतो तेव्हा, किंवा सणा दिवशीच पोळी छान लागते, किंवा आपलं धुलवड दिवशी मटण छान लागतं. तसंच त्याच पद्धतीनं हे आपल्या भोगीची भाजी भोगी दिवशी छान लागते. मसाला घालून घेतला आहे, धना जिरा पावडर घातला आहे, हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे. तर सुक्कं भाजी करायचं झालं की लाल तिखटाचा थोडा कमी वापर करायचा, कारण की आपण इथं पातळ करायचं झालं की पाणी ॲड करतो. सुक्की भाजीमध्ये आपण पाणी ॲड करत नाही किंवा भाज्याच फक्त ॲड असतात. त्यामुळे भाजीला तिखट जास्त असली की खाऊ वाटत नाही. बरोबर मापात घातली की लाल तिखटना छान चवीला लागते. सुक्कं पातळ झालं, सुक्कंसुद्धा झालं आहे. चवीपुरती इथं मीठ घातलं आहे, शेंगदाण्याचं वरून कूट घालायचं, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सुद्धा अगदी थोडंसं पाणी घालून ना शिजून घ्यायचं. अगदी ही 90% भाजी शिजलीच आहे. थोडंसं वगैरे हरभरा वगैरे शिजण्यासाठी इथं पाणी घालायचं आणि तयार झाली आहे आपली पातळ भोगीची भाजी आणि सुक्कीसुद्धा भाजी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि माझ्या सगळ्या रेसिपी असतात ना अगदी साध्या सिंपल असतात बरं का, आणि साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असेल तर आपल्या सोनालीला ना जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज खाली कमेंट करायला सुद्धा विसरू नका असा. तर सगळे आमच्या घरातला हा पदार्थ खाऊन म्हणत होतीच की भारीच की ग. आणि बाजरीच्या भाकरी केलत्या, 2 प्रकारच्या केलत्या, एक मऊ आणि कडक भाकरी ना ह्या बरोबर खूप सुंदर लागते, कुरुम अशी. तर तयार झाली आपली बाजरीची भाकरी, आपली झणझणीत असं तर्री आलेली भोगीची आमटी आणि ही भाजी तुमच्यासुद्धा घरामध्ये केलती का हो नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या मुलांचे डबे भरले, ही सुद्धा थाली तयार केली, हळदी कुंकू ठेवलं आणि हळदी कुंकवाला मान असतो बरं का संक्रांतीला. आणि सर्वांना आपल्या सोनाली किचनकडून संक्रांतीच्या आणि भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच सोनाली किचन पाहत राहा आणि जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.